काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। कैलासनाश्वचन्द्रमौली फणीन्द्रमाथा मूर्तिस्वराणि तारुण्यसिन्धु भवदुःखहारी कुसुमेन शम्भो नसगोणकारि मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां लक्ष्यं वातात्मजं वानरयुक्तबुद्धिं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्।
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा तुम्ही जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिविण अल्पमती सलगी करी गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रोतेहो, खरं तर श्रावण आणि श्रावणातला हा पहिला शनिवार. आपण जर बघितलं तर श्रावण मास म्हटला की धार्मिक विधी सुरू होतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं सगळं वातावरण भक्तिमय चैतन्यमय होतं. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करी आनंदे भरीन तिन्ही लोक. श्रोतेनो, महाराष्ट्रात एक थोर संत होते. खऱ्या अर्थानं बघितलं तर त्या संत पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी काढलेले हाल अपेष्ट आज आम्हाला अलगद आम्ही विसरून गेलो. नेवासे नावाच्या एका छोट्याशा गावात थोर संत होते. देश रक्षणार्थ तेही संत आदिशक्ती मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान. राम राम हरे हरे राम राम सीतापते राम 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 रघुपति राम.
ते संत कोण होते? श्रोते संत वसंत ज्ञानेश्वर माऊली. आम्ही सर हा अभंग जो निरूपणासाठी घेतलेला आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन अहो संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींना आज आम्ही माऊली म्हणतो, आज आम्ही आईची प्रणा देतो. खऱ्या अर्थानं त्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या 9000 ओव्यांचं वाक्यज्ञ लिहिताना कुणाची आठवण केली माहिती आहे? काय म्हणाले संत श्रेष्ठ? ओम नमो जियाज्ञा वेद प्रणिपाज्ञा जय जय सुसौविद्या आत्मरूपा. काय म्हणाले? ओम नमो जियाज्ञा वेद प्रणिपाज्ञा जय जय सुसौविद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरी सारख्या 9000 ओव्यांचं ज्यावेळी वाक्यज्ञ ज्ञानोबा माऊली लिहितात, त्यावेळी त्यांना कुठल्या शंकराची, कुठल्या गणपतीची, कुठल्या मारुतीराची त्यांना आठवण येत नाही. कुणाची आठवण येते? जय जय सुसौविद्या आत्मरूपा. त्या आत्मरूपाची आठवण केली आहे आणि त्याने सुरुवातीलाच त्या आत्मरूपाला वर्णन केलं. त्यानंतर देवा तुमची गणेश सकलमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासू अवरारीज. त्यानंतर देवाला गणेश आहे. पण श्रोतेजन हो, आपण जर ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र बघितलं तर खऱ्या अर्थानं हाल नेमके काय असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली. अहो 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं. आम्ही जर बघितलं तर ती माधुकरी ज्यावेळी फिरायला, माधुकरी मागायला जायचे ना, शेड काढून त्यांना हातात द्यायचं. इतके हाल काढलेले संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आपल्या पसायतनातल्या 3ऱ्या ओळीत काय सांगतात? दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य काओ जो जीवांची तोबे राहो प्राणी जाया. श्रोतेजन हो, समाज आपला 2 वेगवेगळ्या माध्यमातून बांधलेला आहे. एक सकारात्मकतेकडे जाणारा आणि एक नकारात्मकतेकडे जाणारा. आता संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हटल्यावर आम्हाला काय वाटतं की ते सकारात्मकतेने जाणारे एक निष्ठावंत भक्त. पण खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर त्यांना कुणाची आठवण येईल? ते काय म्हणतात? दुरितांचे तिमिर जाओ. त्यांना चांगल्या माणसाची आठवण आली नाहीये. त्यांना आठवण येते की दुरितांचे तिमिर जाओ, वाईटाचा अंधकार नाहीसा हो. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांची तोबे राहो प्राणी जाओ. अहो एखादी आई असते ना, त्या आईला जर 2 मुलं असतील तर त्या 2 मुलांना एखादा मुलगा जर सकारात्मक मार्गाकडे जात असेल आणि दुसरा मुलगा जर नकारात्मक मार्गाकडे जात असेल ना, तर त्या आईला कुणाची जास्त आठवण येते? त्या नकारात्मकतेकडे जाणाऱ्या मुलाची जास्त चिंता असते. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींना आपली माऊली ही शब्द दिली, ती आमची आई आहे. ते सहज म्हणून जातात की दुरितांचे तुम्ही जावा. आणि म्हणून अशा संतांची निष्ठा, अशा संतांचं ध्येय एक असतं. यासाठी ते म्हणू शकतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन लोक. हा जो संसार आहे ना, तो सगळ्या सुखाचा करीन. आता एक मोठी कल्पना आहे. काय म्हणतात ज्ञानोबा माऊली? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन लोक. आता तुम्ही मला सांगा, सुख आणि आनंद एकच नाही का? संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी इथे खऱ्या अर्थानं विचार करण्याची जागा ठेवली. ते काय म्हणतात? अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. आता यातले मतभेद बघा. आपल्याला उपभोगातून मिळतं तो आनंद आणि त्यागातून मिळतं ते सुख. आणि जर त्यागातून मिळतं ते सुख जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? काही अंश का होईना उपभोग घेतला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, अहो बुवा किती कठीण बोलताय हो. तुम्हाला साधं उदाहरण देतो. आपण जे जेवतो ना, जे जेवतो त्याला आपण काय म्हणूया? आनंद म्हणूया. त्यातनं आपण उपभोग घेतो. आणि आपण जे अन्नदान करतो ना, त्याला आपण सुख म्हणूया. त्यातनं आपण त्याग करतो. पण तो त्याग जर करायचा असेल तर जिवंत राहण्यापुरता जेवलं पाहिजे,
हो इतकं खोल विचार ज्ञानेश्वर माऊलीने मांडले म्हणून ते म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीनं आणि आनंद करीनं तिन्ही लोक. म्हणजे माझा स्वार्थ त्यातनं माझी पोटापुरतं देई विठ्ठला आणि नाही मागणे. त्या पोटापुरता जितकं आहे तितकं मी घेईन आणि उरलेलं सगळं समाजाला वाटून टाकतो. म्हणून ते सहजता अवघाची संसार सुखाचा करीनं जाईना गे माई. आणि त्यानंतर काय म्हणतात आनंद भरीनं तिन्ही लोक कुठले. आपण सर्वसामान्य माणूस ज्यावेळी 3 लोक म्हणतो त्यावेळी आपले लोक कुठले हो भूलोक पाताळ लोक आणि स्वर्ग. ज्ञानेश्वर माऊलींना तेव्हा म्हटलेच नाहीये. ज्ञानेश्वर माऊलींनी कुठले लोक सांगितले 3 लोक म्हटले. कुठले बालपण तारुण्यपण आणि वृद्धपण. ज्यावेळी आपण बालपणातनं आपण वर येत असतो ना श्रोतेजन चांगल्या सद्मार्गाकडे जात असतो त्यावेळी आपल्या उरलेले दोन्हीही जे जीवन आहेत ना तारुण्यपण आणि वृद्धपण हे अलगद सुखाचे जातात हो. त्यासाठी आपण म्हणतो की वारी करायची ती कधी रिटायरमेंट नाही हो. जर आपल्याला वारीचं जर पाया रचायचं असेल तर तो ज्ञानोबासारखा ज्ञानदेवी रचना पाया कुठला झाला असेल कळसं पण तो ज्ञानोबासारखा पाया रचला पाहिजे. म्हणून लहान जी पिढी आहे ना त्यांना खरं सकारात्मक केली पाहिजे. ते म्हणतो आनंद भरीनं तिन्ही लोक. आता पुढे काय जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया. हा सगळा प्रपंच आपल्याला चांगला करायचंय. हा प्रपंच चांगला करून आपल्याला सुख भोगायचंय. ते सुख सगळ्यांकडे वाटायचंय आणि त्यानंतर आपल्याला कुठे जायचंय त्या पंढरपुराच्या भेटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या भेटीला जायचंय. आता सुजाण लोक असं काही म्हणतात की अहो कशाला पंढरपूरला जायला हवं. मी जिथे भक्ती करतो तिथे देव असतो. पण श्रोतेजन हो याचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर ते भक्ती कशी असायला पाहिजे. जनीच्या घरी रे देवा ओढिले जाते. जनीच्या घरी रे देवा ओढिले जाते. जोडिले नाते जय पांडुरंग जोडिले नाते. कशी असायला पाहिजे भक्ती जरीसाठी जेणेकरून पांडुरंग येऊन आपलं जातो होणार आहे. त्यावेळी ते चिमुकलं रामलं ते बाळ ज्यावेळी चालत येतं आणि त्याच्या पायगळी मिळतं ना गोऱ्या कुंभारा हो गोऱ्या गोऱ्या कुंभारा उडविले बाळ केला प्रतिपाद पांडुरंग केला प्रतिपाद पांडुरंग जय पांडुरंग
आम्हाला पाहणं नाही होणार. त्यासाठी आम्हाला कुठे जायचंय? पंढरपूरला जायचं. भेटेन माहेर हा पुढे. आणि पुढे काय करायचंय? नुसतं भेटून चालत नाही. एका सुभाषितातून सुंदर उत्तर दिले महर्षी विष्णू भगवानाने. एकदा नारद त्यांच्याकडे गेले आणि नारद जाऊन त्यांना विचारले, अहो मी आत्ता पृथ्वीरावर येऊन गेलो, सगळीकडे प्रपंचात मांडलेला आहे, सगळेजण म्हणतात देव माझ्यात नाही, देव माझ्यात नाही, देव माझ्यात नाही, पण कोणाच्या करायच? त्यावेळी भगवान विष्णू एका सुभाषितातून सुंदर उत्तर देतात. काय म्हणतात? नहम वसामि वैकुंठे नहम योगीजन हृदये रवो मद्भक्ताय गायन्ति तत्र कृष्णाय नारदा. याचा अर्थ असा, नारदा नहम वसामि वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. कुठे असतोस? मी योगीजनाच्या हृदयात पण राहत नाही. नहम वसामि वैकुंठे नहम योगीजन हृदये रवो. कुठे? मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र कृष्णाय नारदा. याचा अर्थ जिथे भक्ती करतात, जिथे गायन आहे, तिथे आहे नारदा. आणि ह्या सुभाषितातून खऱ्या अर्थानं आपल्याला काय करायचंय? अवघाची संसार जर सुखाचा करायचा तर आपल्याला सगुण भक्ती आपल्याला रुचलं पाहिजे. अहो आपण सहज अलगद म्हणून जातो. आपला विकास इतका झालाय. आम्ही आधी सायकल चालवायचो, मागे कोणीतरी धरायचे, मग ते सायकलला धरून आम्ही पुढे जायचो. नंतर थोडासा विकास झाला, टू व्हीलर घेऊन फिरायला लागलो, थोडासा लक्ष्मी प्राप्त झाली, थोडासा अजून विकास झाला, फोर व्हीलर घेऊन फिरायला लागलो, अजून थोडासा पैसा आला, आम्ही ट्रेन मधल्या फर्स्ट क्लासमध्ये फिरायला लागलो, त्यानंतर अजून पैसा आला, आम्ही फ्लाईट मध्ये फिरायला लागलो, अजून पैसा आल्यावर आम्ही बिझनेस क्लासमध्ये पण फिरायला लागलो. हे सगळं फिरणं हे आनंद, पण तो देणारा आपला नाहीये. जो आपल्याला ही लक्ष्मी देतो ना, ती लक्ष्मीचा जर आपण वाईट मार्गाकडे जर वापर करत असाल तर तिथे कुठे आहे संसार सुखाचा? आज आपण गोव्यात काय चाललंय ते बघतोय. खऱ्या अर्थानं आपल्या आंध्र प्रदेशातलं गाव पण जे होतं ते आता नाहीच, नष्ट व्हायला लागलं. का? लहरी राजा प्रजांगळी दरबार अजब तुझे सरकार, अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा आंगणी. राजाचं दर असतात आपल्याला पण चांगलं असायला पाहिजे. आम्ही आपल्याला लहरी राजा प्रजा आंधळी अखांतरी दरबार अजब तुझे सरकार. इथे फुलाना मरण जन्मता, फुलाने पण मरण आहे. इथे फुलाना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीवता, दगडाला पण चिरंजीवता. पोरी आधळी उगाच जगती. काय पोरी आणि बाबींच्या झाडाला काय काय उगाच जगताय. पोरी बाभळी उगाच जगती, चंदन करी अजब तुझे सरकार. वाईट इतुके तुके कोसले, वाईट इतुके तुके कोसले. जे वाईट आहे ते जास्त कोसले. आपण त्याला गट्टी म्हणतो ना, आपण वेगवेगळ्या भाषेत, ती जास्त वाढली आहे.
वाईट तुके तुके पोसले भलेपणाचे भाग्य नासले भलेपणाचे भाग्य नासले या पृथ्वीवर ना माणसा या पृथ्वीवर ना माणसा नाचा आधार तुझे सरदार तुझे सरदार हो आपले सरकार जर लहरी आहे तर आपली प्रजा पण थोडी तरी डोळस असायला पाहिजे हो पण प्रजा इतकी आंधळी झाली आहे की शेतात जी नडणी आपली वाढलेली आहे ती काढण्याच्या लोभाने आपण हातच उपटायला लागतो अशानं होणार का हो हा संसार सुखाचा एक फक्त उदाहरण देतो आणि मग नंतर आपण उत्तराकडे जाऊया एका घरात एक कुटुंब होतं आणि ते कुटुंब श्रोतेजन होतं बाबा होते आई होती आणि एक छोटासा आमच्या शिवांसारखा मुलगा होता आणि आम्ही जर बघितलं तर ते बाबा थोडेसे खडूस होते हो म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट ज्यावेळी ते ऑफिसांमध्ये काम करायचे ना त्यावेळी त्यांना एक सवय होती ते हरामखोर इकडे पिऊनला सर्व हात मारायचे हरामखोर इकडे ही फाईल म्हणून तिथे ठेव हा शब्द हरामखोर 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 इतकाच त्या डोक्यात बसलेला की कधी काय होईल याला त्याला पत्ता नाही काही दिवस रविवार होता बाबा घरी होते आई घरी होती तो लहानसा आमच्या शिवांसारखा मुलगा तिथे खेळत होता आणि ज्यावेळी तो खेळत होता ना रविवार होता तो गाडीने खेळत होता बस स्टँडवर गाडी थांबली आहे पुन्हा हरामखोराला बसायचे बसा उतरायचे उतरा झालं एकदा झालं पुन्हा एकदा बस स्टँडवर गाडी थांबली आहे पुन्हा हरामखोराला उतरायचे उतरा बसायचे बसा हे असं 4 ते 5 वेळा झालं आणि बाबांना भरपूर राग आला हो माझ्या तोंडावर हा इथे शिव्या देतोय आणि मी गप्प बसू का बाबाने काय केलं बाबाने घे इतकी मोठी काठी काढली आणि बरं मारलं त्या अर्ध्या तासाने आता बघा हा इंटरेस्टिंग पॉइंट अर्ध्या तासाने हेच बाबा तीच आई तोच लहानसा मुलगा अरे दुसरं सुरू झालं आता हरामखोर कोण हो कोण बाबा श्रोतेजन हो आपण का सांगतोय मी तुम्हाला आपण अनुकरणातून शिकलेलो असतो आणि अनुकरणातून शिकत जातो आणि खऱ्या अर्थाने विपरीत मार्गाकडे लागतो त्याने मोठा मुलगा म्हणलाय मी बांधून घेतो बांधला मुलगा त्याने गाडी घेतली मी घेतो गाडी घेतली तो करायला लागलाय मी जातो त्याच्या मागे अशा समाज खऱ्या अर्थाने करतो म्हणून त्याच्या मागला सांगणार आहोत तो संसार सुखाचा करावं आनंदाने भरा त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सुख आनंद होणार पुढे काय म्हणतात जाई नगे माये दया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुरा एका पक्षातल्या माणसांची कशी एकमत असतात ते बघा इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात काय म्हणतात की भेटे न माहेरा आपुरिया माहेरा कोण असतात आई आणि बाबा भेटे न माहेरा आपुरिया आणि तिथे काय म्हणतात माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे तुझी बरे छाती आहे तुझी बरे छाती ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे तुझी बरे छाती आहे तुझी बरे छाती विठ्ठल
क्षेम मी देईन पांडुरंग. सर्व सुकृतांचे फळ मी लाईन. ज्यावेळी वारकरी ज्यावेळी पंढरपूरला जातो ना त्यावेळी चंद्रभागेची स्नान करतो. त्यानंतर त्या नामदेवाच्या पायरीला तो मस्तक घालतो, करोड खांबाला भेट देतो. त्यानंतर त्या पांडुरंगाकडे जातो. तिथे जाऊन काय सांगतो, सर्व सुकृतांचे फळ मी लाईन आणि काय क्षेम मी देईन पांडुरंग. मी त्या पांडुरंगाला घट्ट मिठी मारिलो का त्याला माझं सगळं सुकृताचं फळ सांगितलं आणि ते सगळं सुकृताचं फळ गाठोडे घेऊन पुन्हा माझ्या घरी येईल. पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बापा विठ्ठलाचे भेटी आपुलिया संसारी करू. ती बापरत्नावर विठ्ठलाचे भेटी ज्यावेळी आपण ज्या भेटीला जातो ना ते कसं कटी ठेवूनिया कर करटी ठेवूनिया कर उभी राही विठेवर विठेवर दिराची माऊली. स्वतः नामदेव महाराज ज्याने ज्याच्या हातातलं विठोबाने खीर खाल्ली स्वतः ते नामदेव महाराज काय मागतात हो फक्त त्या पांडुरंगाच्या पायाची धूळ मला लागायची. त्यासाठी नामदेव महाराजांची पायरी आहे. म्हणजे येणारे जाणारे सगळे वारकरी आहेत ना ते माझ्या वर्ण चालून जावं आणि ती धूळ आहे ती माझ्या पांडुरंगाची पुस्तक आहे. आणि म्हणून शेवटी हो आपण आपल्या मनात असं वाटतं की हा अवघाची संसार सुखाचा करायचा आहे जेणेकरून आनंद भरून तेही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. आनंदे भरीन आनंदे भरीन
उद्देशजी पेडणेकर खऱ्या अर्थाने माझ्या गुरुस्थानी होते. उत्कृष्ट ऑर्गन वादक. आणि या बाजूने आहे सतीशजी नाईक, वेदाश्री परब यांचे शिष्य, युवा तबला वादक. एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या. 7:30 झाली ना की बुवाची ओळख लागते. त्यामुळे उत्कृष्ट 7 मिळते पण मजा येते. एक छोटंसं आख्यान घेऊया. बरोबर 7 वाजले, 7:30 पर्यंत संपले. त्याआधी सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपल्या पाठीचे कडे टाईट करा, सरळ बसा, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नाव घेऊया. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा Thank you.
असा ऑडियन्स कधीतरी मिळणं खूप सवय होतं. चला आखीला सुरुवात करूया. भक्तराज तो ब्राह्मण होता, भक्तराज तो ब्राह्मण होता, धर्मात्मा दामाजी. भक्तराज तो ब्राह्मण होता, धर्मात्मा दामाजी. वेदन पुरी सेवा करके, वेदन पुरी सेवा करके, विठ्ठल पद सुराजी. राम रामाचा रोजी, राम रामाचा रोजी. राजा राम श्रोतेहो, भक्त श्रेष्ठ दामाजी पंत यांचं आज आम्ही आख्यान ऐकत आहोत. कोण होते हो दामाजी पंत? खऱ्या अर्थानं एक पंतत्व सांभाळून संतत्वाकडे जाणाऱ्या एकमेव मनुष्य म्हणून दामाजी पंतांकडे पाहिलं जातं. मंगळवी दामाजी, झाला से पंत संत दामाजी. जाने भक्ती बळाने, श्री विठ्ठल ठेविला सदा राजी. खऱ्या अर्थानं पंतत्व सांभाळून संतत्वाकडे जाणारा एकमेव मनुष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हो, दामाजी पंत कोण होते? अहो, बेदरच्या बादशहाकडे चाकरी करायचं. त्यांच्याकडे ना धान्याची कोठार होती. बादशहाकडे ती धान्याची कोठार दामाजी पंतांकडे सांभाळायला गेली होती. मंगळवेढ्या पंढरपूरहून आत्ताचे 25 किलोमीटर, त्यावेळीचे 6 मैल, तिथे त्यांचा छोटासा गाव होता. आणि त्या गावात छोटेजन हो, ती धान्याची कोठार होती. बेदरचा बादशहा, त्याचं भरपूर धनसंपन्न सगळा जो वावर होता तो त्यांच्याचकडे जायचा हो. त्या दामाजी पंतांकडे सगळी कोठार दिली होती आणि त्याचं उलटवलं त्यांच्याकडे होतं. पण म्हणून म्हणतो ना, पंतत्व सांभाळून संतत्वाकडे जाणारा मनुष्य एकच आहे. का? त्यांचा संसार कसा होता? सानंदम सदनम सुताक्ष सुधीनम कांता प्रिया भाषिणी. सामित्रम सदनम सयोक्ष धरती, छान्यापरा सेवका. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, मिष्टान्नपाने गृहे. साधो सन्मुपात हि सततम, धन्यो हस्ताश्रमे. अहो, त्यांचा गृहस्थाश्रम इतका थोर होता. त्यांची बायको, खऱ्या अर्थानं आपण जर संतांच्या बायकोंचं जर सगळं लिस्ट काढलं तर नेहमीच वापर असतो. पण इथं तसं नव्हतं. दामाजींच्या बरोबर भक्ती करायची, दामाजींच्या बरोबर प्रपंच साधायचा, इतका हो गृहस्थाश्रम. आतिथ्यम शिवपूजना प्रतिदिन मिष्टान्न पाने गृहे. दररोज त्यांच्याकडे शिवपूजा व्हायची आणि रोज गोडधोडाचे जेवण. आता मला सांगा, इतकी संपत्ती असलेला माणूस संतत्वाकडे का वळणार? आपण जर बघितलं संतत्वाकडे, प्रपंच सोडून संतत्व बहाल केले, प्राप्त केलेले तुकाराम महाराजांना बघतो. प्रपंचात काहीही रस नसलेले इतर संत आपण बघतो. पण इथं दामाजी पंतांचं आपण बघितलं तर प्रपंचातून परमार्थ साधलेला आहे. त्यांचं जर आपण एकंदरीत जीवन बघितलं तर बादशाह, बेदरच्या बादशहाचं त्यांच्याकडे जे हे होतं, धान्य होतं. एक दिवस कसा काळाला शोधले, सगळीकडे दुष्काळ बसला. पंढरपुरात अहो जेवायला भाकर मिळत नाही, अक्षरशः पोटाला पिळ पडली. आणि अशा स्थितीत ते तिथे कुलकर्णीला म्हणून सांभाळतात. ज्यांच्याकडे धान्य आहे, बाहेरचा दरवाजा उघडला तर चहूकडे शोधून दुष्काळ पडलेला आहे. अशी अवस्था आहे. आणि ते दामाजी पंत आपण सत्पूर्वी शांतपणे भक्ती करतायत, उपासना करतायत, बाहेरच्या जगाची झळ नाही होत त्यांच्यासाठी. एक दिवस काय होतं शोधले,
पंढरपूर के लोग सब मिल कर, पंढरपूर के लोग सब मिल कर दामाजी घर आए, दामाजी घर आए। पंढरपूर के लोग सब मिल कर दामाजी घर आए। धन दौलत नाही मागत है, धन दौलत नाही मागत है, केवळ धनाच्या तुझे, केवळ धनाच्या तुझे। श्रोतेजन हो, एक दिवस दाराचा आवाज झाला दामाच्या पंतांच्या. अगं ऐकतेस का ग, जरा बघ बाहेर कोण आलं ते. दामाजी पंतांचे सौ त्या आल्या, दार उघडलं. भला मोठा महासागर लोक सागर तिथे जमलेला आहे. प्रत्येक जण तिथे येऊन सांगतो, अहो पंढरपुरात मागील काही दिवसांपासून दुष्काळ पडला आहे, खायला अन्न नाही हो, जगायचं कसं. सगळं असलेलं नसलेलं आहो तो सगळं मरून माझ्या घेऊन गेला. 2 वर्ष पाऊस पडला नाही, असा दुष्काळ आहे, खायला काय नाही. आणि ही सगळी सोटेली परिस्थिती बघून दामाजी पंत तिथे उभे आहेत. आणि एक तिथे सांगायला सुरुवात केली, अहो यंदाची चतुर्थी झाली, चतुर्थीला साधं अन्न मिळालं नाही. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, दिन येतील कारे सुखाचे, दिन येतील कारे सुखाचे. सेवा जाणून घे, गोड मानून घे, त्या आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरण विठी माया. वाजूया का, चल. तूच सुख करता, तूच सुख करता, अवघा दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी माया. श्रोतेनो, आपण आता जे बघतोय ना गाणं, ते आपल्याला काय वाटतं, सुखाचं आनंदाचं गाणं आहे. आपण भक्ती करतो देवाची. हो पण नाही हो, आपली किती करून सांगाय बघा. नाव काढून नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. आपण मोदक कसे करतो, तांदळाचे. पण त्यावेळी दुष्काळ इतका होता, तांदळाचे मोदक झाले नाही हो, लाल गव्हाचे मोदक झाले. कदाचित जाणत्या महिलांना माहित असेल, लाल गहू म्हणजे काय हो, जो गहू मुलांना खायला घालायचं ना, लाल तांबडा गहू यायचा आधी, जो मुलांना खायला द्यायचा, त्या गव्हाचे अहो मोदक केले. इतका दुष्काळ पडलाय. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या जगाचे, दिन येतील वारी सुखाचे. सेवा जाणून घे, गोड मानून घे, द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी माया. अहो साधा मोदक खायला मिळाला नाही तांदळाचा, इतका दुष्काळ पडलेला आहे, आम्हाला काहीतरी द्या हो. दामाजी पंत मुक्त कुठे कोठार मुक्त करायला जात होते हो, बाहेरून बायका. हो काय करताय, आमचं धान्य नाही ते, परक्याचं धन ते आपण कसं दान करूया. खऱ्या अर्थाने दामाजी पंत त्यावेळी भारावले, त्यांना कळेना काय करायचं ते. मग दामाजी पंत का म्हणले याचं उदाहरण इथे आहे. अहो हे जर मी कोठार मुक्त करून हे धान्य सगळं लोकांना दिलं ना, तर फक्त तो बेदरचा बादशाह लागावे हो. पण हे जर मी नाही दिलं तर जगाचा बादशाह लागावे, त्याला कोण उत्तर देईल हो. आणि खऱ्या अर्थाने ती धान्याची कोठार मुक्त केली. आणि श्रोते काय सांगतो,
सगळा जलसागर त्या कोठारात भरला हो. आणि हळूहळू ती सगळी धान्य खाली व्हायला लागली. बघता बघता काहीच उरलं नाही. इतकी स्थिती आली, सगळं धान्य खाली झालं आणि त्या धान्याकडे त्या कोठारामध्ये सोनं, माणिक, मोती सगळं भरलेलं होतं. म्हणजे तुम्ही बघा श्रोते, एका सोन्याच्या इतक्या तुकड्याला सुद्धा तुम्ही हात लावला नाही. याचा अर्थ काय? न्यायला मिळत होतं का? मिळत होतं. पण श्रोते लोक, पोटाला जिथे आग आहे तिथे काय होते सोनं करायचं? तिथे त्यांना खायला अन्न मिळत नाहीये. ती धान्याची कोठार खाली झाली आणि इथे खऱ्या अर्थानं आयुष्य का? आपला ना हिंदू समाज असा आहे श्रोते, आपण जेव्हा इथे नुसतं मार्केटला जातो ना, तिथे जर जिवंत खेकडे असतील तर बारकाईने बघा ते खेकडे काय करतात हो. एखादं जिवंत खेकडा जर आहे, तो बालदीत जर आहे, एखादा खेकडा जर वर यायला लागला, दुसरा त्याचे पाय होते. म्हणजे तुम्ही लोक जाऊ वर, मी नाही. अशी स्थिती खरं तर हिंदू धर्माची आहे. म्हणून असं झालं. तिथे काल का शिवली म्हटलं? कृष्णाची पंत भट्ट म्हणून कानडी ब्राह्मण होते. आता इथं पंतांनी सगळं धान्य विकलं, आता याची चाळी नको काम करायला वेदरच्या भाषाकडे. त्या ब्राह्मणानं तिथं जाऊन चाळी केली आणि असलेली सगळी हकीकत सांगितली. अहो काय होतं तुमचं दामाची पंत? अहो सगळं धान्य देऊन टाकलं लोकांना, काहीच कमडी नाही मिळाली. असं इतकी स्थिती आहे का? अजून काय झालं? अहो सगळी सोनं, माणिक, मोती सगळं नेलं हो. म्हणजे मसाला घालणं माहितीये का? तो प्रकार तिथे सोने झाला. प्रकार सोन्याला कोणी हात पण लावला नव्हता. असं आहे. आणि मग शेवटी लोक फरमान काढलं हो. हात बांधा, पाय बांधा, बेदरच्या बादशाहाचे 4 पठाण येऊन मंगळवेळ्याला हजर झाले. तिथे पुन्हा एकदा दरवाजाची कडी वाजली. दामाजी पंत आत गीता वाचत होते. पुन्हा एकदा बायकोला पाठवले. हा कोणतरी आलाय बघा जरा. दामाजी पंत हा काय हो, गपऱ्या बसले, खाना प्या. श्रोतेजनमध्ये अटक करायला आले आणि दामाजी पंत त्यांना विचारतायत की जेवलात का हो तुम्ही? हे खऱ्या अर्थात संतत्व नाही का? आधी त्यांना जेवायला बसवलं, आधी त्यांना भरपूर पोटभर वाढलं आणि तिथे त्यांचा राग जो होता तो नाहीसा झाला. अहो पंत कशाला लाजवताय? अहो मी तुमच्याकडे आलो तुम्हाला अटक करण्यासाठी, तुम्ही मला जेवून कोण घालताय? हो हो, अन्न हे पूर्ण करणं आहे, ते आधी दान झालं पाहिजे. जेवले झालं का तुमचं? चला आता आपण निघूया. आणि खऱ्या अर्थाने श्रोते जे लोक होते वाट चालायला लागले. पंढरपुराकडे पोहोचले आणि दामाजी पंत त्यांना विनवणी करतायत. अहो जरा ऐकता का हो माझं? मला ना त्या विठेवर उभं असलेल्या पांडुरंगाची एकदा तरी भक्ती करायची, मला त्याचा नमस्कार करायचा आणि जायचं. मला त्याला का नाही कैसा मुमकिन है? आणि तुझे काय झाले पाहिजे तर मला भरपूर, मला तिथे सांगायला.
आणि शेवटी जे नको त्यांनी कबुली दिली. शेवटी परत मागवून बघतो कोणाच्या डोक्यात जाऊन काय करणार काय नाही. तिथे जाऊन तिथे त्यांना कबुली दिली आणि जाऊन शेवटी दामाजी पंत त्या पांडुरंगाच्या पायातून डोकं ठेवून मागताय. काय मागताय? तर आपल्यासारखेच कुठं काय मागितलं असतं की मला या अटकेतून सोडव. तिथे दामाजी पंत जाऊन मागताय अकल्प आयुष्य भावे त्या कुळा माझी आज सकळा हरीच्या असा काय सगळं अकल्प आयुष्याचं पूर्ण आहे. तिथे मला फक्त या हरीच्या दासांना सुखी ठेव, मला बाकी काही नको. हो पाया पडले. अहो पाया पडतात. बॅकग्राऊंड म्युझिक थोडंसं लागतं नाहीतर ते करून रस येत नाही. हो अहो तिथे पाया पडताय आणि विनवणी करतायत. विठ्ठला तर माझ्यासाठी काही नको रे, मला फक्त त्या लोकांची सेवा करायची. त्यांना जे धान्य दिले ना ते त्यांना वर्षभर पुरवले बाबा आणि मला काही नको. झाली विनंती केली आणि त्याचा प्रवास सुरू झाला. तिथे काय म्हणताय हाची नेम आता मज सुद्या हाची नेम आता मज सुद्या जातोय पुन्हा येणार याची मला शाश्वती नाहीये. काय करू? आणि शेवटी तो प्रवास सुरू झाला. अखेरचा हा तुला दंड, अखेरचा हा तुला दंडवत सोडून जातो का. अखेरचा दरीन
रुक्मिणी माता येते आणि शेरानं डोळे पुसते. अहो का रडता? अहो काय सांग, माझा भक्त बघ, इतकी सगळी हाल उपेक्षा चालू आहे, तो काय मागतोय ग? तो या समाजाचं भलं मागतो. नाही नाही रुक्मिणी, मला इथनं जायला पाहिजे. बरं जाता, मला ना तुझी मदत पाहिजे. काय पाहिजे? तुझ्या गळ्याचे सगळं दागिने आहेत ना, ते मला दे ग. का? अगं मी तुला ते नंतर सांगेन, मला सगळे दागिने दे. सगळे दागिने रुक्मिणी मातेने काढले आणि ते कुचुंडीत बांधले हो. आणि काय सांगू, कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थळे कौस्तुभं नासाटे वरमौखिकं करतले वेणुकडे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठी च मुक्तावली गोपस्ति परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि. अहो तो साक्षात पांडुरंग परमात्मा. काय झालं? झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. अहो तो साक्षात परमात्मा महाराजांनी केवढं सगळं वेश पूर्ण पितांबर कस्तुरी घाल सगळं काढलं. काय सांगूया देवाची मान, काय सांगूया देवाची मान. वेश कसा होता? वेश कसा होता? आणि जाऊन त्या बेदरच्या बादशहाच्या तिथे उभ्या राहिल्या आणि काय करतोय? जोहार करतोय. हो साक्षात परब्रह्म परमात्मा तिथे जाऊन जोहार करतोय. तर मोरपंताने एक सुंदर सुभाषिताने उत्तर दिले. जोहार रमण मुनींचा. मुनीतले सगळ्यात श्रेष्ठ रमण मुनी. जोहार, हार नाही, जोहार रमण मुनींचा असं म्हटलं तर हार होतं. जोहार रमण मुनींचा, रुक्मिणीच्या कंठीचा जोहार. काय शब्द फिरवले बघा. जोहार रमण मुनींचा, रुक्मिणीच्या कंठीचा जोहार. जोहार रत कैवारी. आता जोहार नाही हो, हार नाहीये. जोहार रत कैवारी. दरबार करी जोहार महार. कुठला हो जोहार रमण मुनींचा? रुक्मिणीच्या कंठीचा जोहार. रुक्मिणी म्हणजे सूर्याची मूर्ती, त्याच्या कंठीचा जो हार असणार आहे, जितका सुंदर हार तो जोहार रत कैवारी. तिथे काय? तिथे जाऊन उभा राहिला विठू महार. कोण हे तू? जिम्या विठू महार. कुठं आला? दामाची कंठाने पाठवलं यार. क्यू? अहो काय सांग, अहो तुम्ही जे धान्य त्यांना दिलं होतं ना, ते सगळं विकून काढलं. त्यावर विकलं नाही हो. अहो त्यांनी दान केलं बरं. नाही हो, दान नाही केलं हो, विकून काढलं. हे बघा ना, माझ्याकडे पावती आहे. पावती आहे? विकलं? पावती आहे का तुमच्याकडे? उद्या दाखव.
मुंडाशात बांधिली चिठ्ठी, मुंडाशात बांधिली चिठ्ठी, मुंडाशात चिठ्ठी होती, मुंडाशात बांधिली चिठ्ठी, हे विकून कुणी जगजेठी, कांडे चिठ्ठी, हे विकून कुणी जगजेठी. त्यात काय लिहिलं होतं? सगळं विश्व त्यात आहे हो. आणि याला मूर्खांना काय उघडणार ते रुक्मिणीच्या गळ्यातला हार आहे होतं नाही नाही. हे जाऊ रे बाहेर जाऊ. बाहेर गेले सगळे सगळे सेवक बाहेर गेले. गाड्यानं भरून आणले का नाही हो. ठीक आहे अहो ही बघा नाही ना जी हा. आणि श्रोतेजन हो त्या महाराज अशी कुठे उघडणे खळा खळा ओतिला मोहरा, खळा खळा ओतिला मोहरा. आणि कुठून असं खळा खळा होत आहे सुरुवातीने. खळा खळा ओतिला मोहरा, ह्या मोजूनी पावती जरा, ह्या मोजूनी पावती जरा. मोहरा घ्या मोजा पावती मला द्या. चला मोजूनी पावती जरा. हे काय बबुली चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. एवढा मोठा मुलांचा गीत झालाय हो. पुढे काय झालं? शहाखाली शहाखाली पोट पोटात झाला महार. मिनिटं घेईल वाजले 7:30 फक्त 5 मिनिटं. आणि श्रोतेजन हो तिथे तो खळा खळा उभाऱ्या बघून अहो तो साक्षात बादशाह हादरला हो. हे विठू तुझे दामाजी कितना दाम देता है? पगार किती देतो? ज्या दामाजी शेड ना 1 लक्ष. क्या 1 लक्ष? 1 लक्ष जब मैं 10 लक्ष दूंगा. 10 लक्ष नाही हो. मला 1 लक्ष माणूस आवडतो. काय देतोय दामाजी पंत? 1 लक्ष देतोय. 1 लाख नाही हो. मला 10 लक्ष देणारे माणूस नको. मला फक्त 1 लक्ष देणारा माणूस पाहिजे. तो दामाजी पंत देतोय. आणि श्रोतेजन चीटी घेतली आणि तो प्रवास सुरू झाला. विठू महार येऊन तिथे बेदरकडे पोहोचले. तिथे बादशहा बंदांना तिथे कैदी ठेवले होते. तिथे त्यांची गीता होती. त्या गीतेच्या पानांमध्ये ती चिठ्ठी टाकली आणि तिथे गीता वाचण्याचं दामाजी पंतांचा नित्य नेम तिथे त्यांनी उघडली. तर त्यात लिहिलं होतं म्या दामाजी पंत तुम्ही दिलेली सगळी कोठार विकून काढली. हे तुमचे दान घ्या प्रति विठू महार. विठू महार म्हटल्यावर आहो दामाजी पंतांचं सगळं खीण तिथं झालं. दामाजी पंतांना विठू महार कोण होता तो माहित होता. त्या बादशाहाला कुठे काय कळला.
दामाजी पंत तिथे अक्षरशः रडायला लागले इतकं वाचा. हो दामाजी पंत तुमचा सेवक आला. कोण सेवक कोण सेवक? मी आणि माझी बायको सगळा प्रपंच करतो, हो तिथे सेवक कुठला नाही. नाही 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 सेवक आहे आता. अहो सोन्याने भरलेलं सगळं धान्य मला मोहरा दिल्या आणि ते सगळं धान्याची पोच पावती मी त्याला दिली. कसं शक्य आहे हो? का शक्य नाही? अहो माझा नोकर नाही होतो इथे, मला काही नाही सांगायला शक्य नाही येतो. अहो तो पंढरपूरचा त्या एक काम करताय, मला शिक्षा उद्या आहे, मला जरा पंढरपूरला घेऊन जात आहे का? हो जातो. आणि श्रोतेजन सगळी ती वारी बादशाह स्वतः येऊन तिथे पंढरपूरच्या देवळात उभे राहिले. आणि श्रोतेजन तिथे सगळी लोकांची गर्दी याने दिलं कामदर्शन. आता इथे काय करकटेवरी ठेवून या, इथे कमरेवर हात ठेवून बसलेला उभा विठेवर उभा असलेला पांडुरंग आहे हो, ज्याने पिवळा पितांबर नेसलाय, मुकुट घातलाय आणि पुढे तो उभा आहे. इतक्या दामाजी पंत इथे त्याने नाही दर्शन नाही त्याला अरे काय तू हा मांडलायस, त्यांना दर्शन देतोय आणि मी इतकी वर्ष भक्ती करतोय, मला नाही काय दर्शन मिळत. असं काय कुठलं रूप दाखवलंय त्याला? नाही हो, मला कुठलं हे दाखवलंय का? नाही हो, हे नाहीये. इथे तर कमरेवर हात ठेवून उभा आहे, इथे वेगळा होता त्याला. हात पाय ठेवतोय, मला ते रूप दाखवलं. निज रूप दाखला हरिदर्शनासी द्यावो, निज रूप दाखला हरिदर्शनासी द्यावो, निज रूप दाखला. मला ते रूप दाखवून वाटतं का? ए
सदा न कदा पिवळा पितांबर दिसणारा तो पांडुरंग आज महाल झाला होता. अक्षरशः दामाजी पंथत ते खळा रडू लागले श्रोतेजन. का? पांडुरंगा, मी तुझी फक्त नामस्मरण केलेले, मी तुझी फक्त सेवा केलेले, तू माझ्यासाठी चांगलं झालास. श्रोतेजन हो, शेवटी तो पांडुरंग परमात्मा आहे. का? हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची पुढे राखतो. हा नाम्याची पांडुरंग परमात्मा काय करतोय? हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची पुढे राखतो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा, गाई दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. शेवटी परब्रह्म परमात्मा तो राजा पंढरीचा साक्षात नाम्याची खीर चापतोय. त्या चौकोबाची पुढे राहतो. पुरंदराचा हा परमात्मा कोण? गाई दामाजीचा. श्रोतेजन हो, म्हणून श्रोतेजन हो, ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, अवघाची संसार सुखाचा परिणाम म्हणून श्रोतेजन हो, ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की प्रपंच करावा, परमार्थ साधावा, पण कसा? कसा? अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करी, आनंदे करी, आनंदे करी.